नमस्कार मित्रांनो, आषाढी एकादशी म्हणजे श्री विठ्ठल भक्तांसाठी वर्षातील सर्वात पवित्र दिवस. या दिवशी पंढरपुरात लाखो वारकरी विठुरायाच्या दर्शनासाठी येतात, पण प्रत्येकाला पंढरपूरला जाणे शक्य होत नाही. अशावेळी आपल्या घरातील तुळशी वृंदावन हेच श्री विष्णू आणि माता लक्ष्मीचे पवित्र स्थान मानले जाते. आज मी तुम्हाला असा एक पवित्र मंत्र सांगणार आहे, जो आषाढी एकादशीच्या दिवशी तुळशीसमोर भक्तिभावाने म्हटल्यास मन प्रसन्न होते. भगवान विठ्ठलाचे स्मरण अधिक दृढ होते आणि घरात सकारात्मक वातावरण निर्माण होते. आषाढी एकादशीच्या दिवशी तुळशीपुढे कोणता मंत्र म्हणावा, तो किती वेळा म्हणावा आणि त्याचे धार्मिक महत्त्व काय आहे, प्रथम तुळशीचे महत्त्व जाणून घेऊ. हिंदू धर्मात तुळशीला माता लक्ष्मीचे स्वरूप मानले जाते. भगवान श्री विष्णूंना तुळशी अत्यंत प्रिय आहे. म्हणूनच तुळशीची पूजा केल्याशिवाय विष्णुपूजा अपूर्ण मानली जाते. आषाढी एकादशीच्या दिवशी तुळशीपुढे दीप लावून भक्तिभावाने प्रार्थना केली तर मनाला शांतता मिळते आणि ईश्वराची भक्ती अधिक दृढ होते. ज्या घरात तुळशीची नियमित पूजा होते त्या घरात भक्ती, पवित्रता आणि मंगल वातावरण राहते. जोडून शांत मनाने हा मंत्र जपा. ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा श्री विठ्ठलाय नमः. हा भगवान विष्णूंचा अत्यंत पवित्र आणि लोकप्रिय मंत्र आहे. शक्य असल्यास 108 वेळा जपा. वेळ कमी असल्यास 11 किंवा 21 वेळाही श्रद्धेने म्हणू शकता. मंत्र म्हणण्याची पद्धत: सकाळी स्नान करून स्वच्छ वस्त्रे परिधान करा. तुळशीपुढे तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावा. शक्य असल्यास पिवळी फुले अर्पण करा. मन शांत करून श्री विठ्ठल आणि तुळशी मातेचे स्मरण करा. त्यानंतर हा मंत्र भक्तिभावाने जपा. मंत्र जपत असताना आपल्या मनातील इच्छा, कुटुंबाचे कल्याण आणि सर्वांच्या सुखसमृद्धीसाठी मंत्र जपानंतर अशी प्रार्थना करा: हे श्री विठ्ठला, हे श्री विष्णू, माझ्या कुटुंबावर तुमची कृपा राहू दे. आम्हाला सद्बुद्धी, आरोग्य, समाधान आणि भक्ती प्रदान करा. आमच्या जीवनातील अडचणींना सामोरे जाण्याची शक्ती द्या. या मंत्राचा भावार्थ असा आहे: या मंत्राचा उद्देश केवळ इच्छा पूर्ण होणे नसून भगवंतावरील श्रद्धा वाढवणे, मन शांत ठेवणे आणि भक्ती दृढ करणे हा आहे. नियमित नामस्मरणामुळे मनातील नकारात्मक विचार कमी होण्यास आणि आध्यात्मिक समाधान मिळण्यास मदत होते. मित्रांनो, आषाढी एकादशी हा भक्तीचा, नामस्मरणाचा आणि आत्मचिंतनाचा दिवस आहे. या दिवशी तुळशीसमोर श्रद्धेने मंत्र जप केल्याने आपल्या मनाला शांती आणि ईश्वराशी जवळीक अनुभवायला मिळते. अशा तऱ्हेने हा मंत्र कोणत्याही चमत्काराची हमी देतो असे धर्मग्रंथ सांगत नाहीत, परंतु श्रद्धा, नियमित साधना आणि सदाचार यासोबत केलेला जप आध्यात्मिक उन्नतीसाठी उपयुक्त मानला जातो. धन्यवाद. ओम नमो भगवते वासुदेवाय. पांडुरंग हरी विठ्ठल. श्री स्वामी समर्थ. रामकृष्ण हरी.